थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड डुईंग सबस्क्राईब. सो मंडळी पटापट सबस्क्राईब करत राहा. आपलं चॅनल मोठं करायचं आहे. तुमच्या मदतीनेच आपलं चॅनल मोठं होणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या रंबा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे भाऊबीज आणि आम्हाला इकडे नालासोपारा वेस्टला एक स्वामींचं मठ आहे, नवीन बनलं आहे, तर तिकडे जायचं होतं बरेच दिवसापासून. सो आज मी सिद्धांजला म्हटलं की जाऊन येऊया, वेळ आहे थोडा, त्याची थोडी तब्येत डाऊन आहे, पण तो रेडी झाला आहे जायला. सो आम्ही निघालेलो आहोत मठामध्ये आणि तिकडून आम्हाला जायचं आहे वैशालीच्या घरी. बघूया काय काय होतं आणि पुन्हा रिटर्न घरी यायचं आहे कारण की माझे भाऊ येणार आहेत. सो कारण आज आहे भाऊबीज. सो लेट्स सी काय काय होतं आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड डुईंग सबस्क्राईब. सो मंडळी पटापट सबस्क्राईब करत राहा. आपलं चॅनल मोठं करायचं आहे. तुमच्या मदतीनेच आपलं चॅनल मोठं होणार आहे. हां हां ठीक आहे. सो आपलं चॅनल मोठं करायचं आहे आणि तुमच्या मदतीनेच हे होणार आहे. सो सबस्क्राईब करणं ही तुमच्यासाठी भले छोटीशी गोष्ट असेल तरी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न लाईनला असलेल्या नालासोपारा स्टेशनला उतरून वेस्ट साईडला येऊन ऑटो पकडता येईल. तिकडे वाघोली बोललं तर तुम्हाला ऑटोवाला नक्की सोडेल. म्हणलं आता काय जायला भेटत नाही म्हणतात. आज ना नवीन असेल तर इथं असेल तर घे. नाही कुठे काही शॉप वगैरे दिसत नाही. तर मंडळी आपण फायनली पोचलेलो आहोत वाघोळी इथे असलेल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. पहिलं तर आम्हाला खूप अंधार आहे इकडे. संध्याकाळचं येणं थोडं अवॉइड केलं तरी चालेल. 3-4च्या दरम्यान निघा. आम्ही ऑलमोस्ट निघालेलो 5:30च्या दरम्यान, 5:30 पडणे 6 वाजता वगैरे. तर आम्हाला इथे यायला 6:30 वगैरे वाजले, 6:30 वाजले. पण खूप अंधार आहे आजकाल. म्हणजे आता जसं थंडी येते तसं खूप लवकर अंधार होतो. त्याच्यामुळे अंधार खूप होता आणि आम्हाला येताना थोडंसं असं घाबरायला होत होतं की म्हणजे बरोबर चाललो आहे की नाही, कारण आपण मॅपच्या ह्याच्याने येतो. आणि हे मंदिर एक्झॅक्ट जे अंडरग्राऊंड नालासोपाराला असलेले नालासोपाराला जे गणपती मंदिर आहे अंडरग्राऊंड टेम्पल तिकडेच आहे. एक्झॅक्ट तेच लोकेशन, तिथूनच आतमध्ये म्हणजे 2 मिनटावरती. तर तिकडे ते तुम्ही डायरेक्टली जर का हे दाखवत नसेल तर तुम्ही याचा आपलं अंडरग्राऊंड गणपती मंदिरचा मॅप लावला तरी चालेल आणि त्या मॅपवरती तुम्ही एक्झॅक्ट याल. आम्हाला पण थोडं असं वाटत होतं की आम्ही येऊ की नाही बरोबर, पण आलो, व्यवस्थित आलो आणि छान वाटलं आल्यावरती. फायनली आम्हाला वाटलं आता गणपती मंदिरात चाललं आहे, पण आतमध्ये गेल्यावरती मठ बघितलं तर तो ना जाऊया. तर एकदम एक्झॅक्ट बाजूला आहे, म्हणजे गणपती मंदिरच्या बाजूलाच आहे एकदम. इथे मंदिर इथे मठ असं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहेत गणपती मंदिरामध्ये. मठामध्ये दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं पोचल्यावरती. पहिलं आम्हाला असं झालेलं की नाही आता आम्हाला फक्त गणपती मंदिरला जाऊन आम्ही रिटर्न जाऊ, पण आलो आहे. आणि गणपती मंदिर आहे जे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे ते. आणि हे मठ आहे, हे मठ आहे आणि हे गणपती मंदिर आहे इतकं जवळ.
यूट्यूबचं सिल्वर बटन भेटलं. हे बघ, यूट्यूबचं सिल्वर बटन मिळालेलं आहे. आपल्याला पण भेटेल लवकरच. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं. हे बाळूमामांचं मंदिर आहे. आमचं गणपती मंदिरचं पण दर्शन झालेलं आहे, जिथे आम्हाला खूप म्हणजे वर्षापासून यायचं होतं. खूप दिवस आम्ही प्लॅन करतोय, पण ते काय होत नव्हतं. पण आज मठात पण दर्शन झालं आणि मंदिरात पण दर्शन झालं. तुम्हाला जी माझ्या चेहऱ्यावरती खुशी दिसते ती यासाठी, कारण की मला लिटरली वाटलेलं की आता नाही होणार दर्शन, नाहीच होऊ शकत दर्शन. असं झालेलं आहे की म्हटलं मंदिराचं, कारण की मॅप टाकताना, कारण की एक रील बघितलेली त्याच्यामध्ये मंदिराच्या जवळ आहे एवढं माहीत होतं, पण ते इतकं जवळ आहे असं नव्हतं माहिती. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता मठाचं दर्शन नाही झालं तर आपण मंदिराचं दर्शन करून येऊ आणि गणपतीच्या मंदिराचं दर्शन करून येऊ. पण झालं, कारण की ते दोन्ही एकदम बाजूला बाजूला आहे. काय वाटतंय तुला? आपल्याला लिटरली असं वाटलेलं ना की नाही होणार. खूप दिवसापासून यायचं होतं अंडरग्राऊंड गणपतीच्या मंदिरात, आणि पण आता काय वाटलेलं आपल्याला नाही होणार दर्शन. खूप मला पण वाटलेलं आहे, कारण की अंधार वगैरे एवढा आहे नाही. ते संध्याकाळी येताना थोडंसं भीती वाटते, कारण की अंधार खूप आहे. अंधार आणि खूप आतमध्ये आहे खूप. म्हणजे मी तर प्रेफर करेन की दिवसा या, म्हणजे दिवसा कधीही या. जर का असं वाटत असेल ऊन आहे नको बाहेर पडायला, तर ॲटलिस्ट 4 वाजता वगैरे निघा. कारण की अंधारामध्ये असं होतं ना की आपण चाललो आहे ना, बरोबर चाललो आहे ना, एकतर झाडी विरार वेस्टला माहिती आहे, गाव अर्नाळा साईड असं. पण मस्त दर्शन झालं. सिद्धांतला सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, सगळ्या गोष्टी, कुठे काय तिकडे काय बनतं आहे ते आता त्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे तो गेला आहे. काय आहे काय आहे? तेरे इधर कारखाना क्या है? मेन आइटम क्या है? फॅक्टरी बनते, फॅक्टरी बनते काय ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया भाऊबीजच्या ब्लॉगमध्ये.